झाली रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, नाना पटोले सगळे त्यांचे नेते होते. त्यांनी तिथे एक QR कोड जारी केला आहे. तो QR कोड स्कॅन केला तर राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी किती भ्रष्टाचार केला, कसा भ्रष्टाचार केला, 50% कसं कमिशन घेतलं याची विस्तृत माहिती येईल असा एक QR कोड जारी केला. अरे ज्या काँग्रेसने इतके वर्ष लोकांना फसवलं, हे मी नाही म्हणत आहे. ठाण्यामधली उद्धव ठाकरे यांची जो मेळावा होता, या उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या मेळाव्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी एक योजना जाहीर केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची. सत्तेवर आले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांनी ती योजना बासनात गुंडाळली आणि लोकांना विजेचे जे मीटरचं बिल पाठवलं. हे 2 दिवसापूर्वी ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणात बोललेलं आहे. त्यांचं भाषण तुम्ही काढा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे काँग्रेसने लोकांना कसं फसवलेलं आहे, कसं वेडं बनवलेलं आहे. आणि ज्या काँग्रेसने बोफर्स राज्याच्या संरक्षण खात्यात भ्रष्टाचार केला आहे, ज्या काँग्रेसचे अनेक मंत्री, मी आता नावं नाही घेत आहे, यांना भ्रष्टाचार केला म्हणून मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. शरद पवार हे सुद्धा काँग्रेसपासून बाजूला झालेले आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं काँग्रेस किती भ्रष्टाचारी आहे. त्या काँग्रेसला काय अधिकार आहे. माझं या ठिकाणी जाहीर आव्हान आहे, वडेट्टीवार असतील, आणखी कोण मुकुल काय ते चेन्नीथला असतील, आणखी कोण असतील, 2 दिवसापूर्वी ठाण्याच्या सभेमध्ये जर ते प्रामाणिक असतील तर 2 दिवसापूर्वी ठाण्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस कशी फसवी आहे, लोकांना कसं फसवलं, हे जाहीरपणे 2 दिवसापूर्वीच्या भाषणात, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील भाषणात सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. जर तुम्हाला पाठीचा कणा असेल, काँग्रेसबद्दल स्वाभिमान असेल, काँग्रेसबद्दल अभिमान असेल, तर उद्धव ठाकरे यांना जा विचारा. हा माझं जाहीर आव्हान मी या काँग्रेसच्या नेत्यांना करतो आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबत जरांगे पाटील यांनी भीती व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की मतदान विकत घेण्यासाठी हा खेळ आहे. जरांगे पाटील फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही. जरांगे पाटील फार मोठे नेते आहेत आणि आता मराठा आंदोलन, मराठा समाजाचे नेते म्हणून आज आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो. पण तो आता ते राजकारणात उतरलेले आहेत आणि त्यांनी स्वतः 288 जागा निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे. उमेदवारांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे ते थोडं आमच्या बाजूने बोलणार. त्यांना निवडणुकीला उभं राहायचं आहे, त्यामुळे ते आमच्या विरोधात बोलणार. त्यांचं मी स्वागत करतो. सर, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं काही माहिती आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितले ना की राणा बोललेले आहेत. राणा जे आहेत ते काही महायुतीचे स्पोक्सपर्सन नाही आहेत किंवा सरकारचे स्पोक्सपर्सन नाही आहेत. ते राणा ते बोलता भाषणात एक अधिकाराने त्या महिलांना बोलले होते. पण राणासारख्या नेत्यांनी थोडंसं आपल्या तोंडावर कंट्रोल करावा. आपण फार मोठे नेते आहात, परंतु तुम्हाला राज्य सरकारचे स्पोक्सपर्सन म्हणून अजून नियुक्ती केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा संयम राखणं गरजेचं आहे. यावरती मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे, साहेबांनी कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही. आता त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे. त्यामुळे मी आणखी वेगळं उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. कई चीज़ें कही गई जिसमें सोशल मीडिया पर भी ध्यान देना पड़ेगा लोकसभा को देखते हुए. देखो, सोशल मीडिया पे ध्यान देना चाहिए, ध्यान देना पड़ेगा. बहुत से वक्ते यहाँ पर उन्होंने भाषण किया, वो भी महत्वपूर्ण है. सोशल मीडिया पे ध्यान देना चाहिए, लेकिन मुझे ऐसा लगता है कि सोशल मीडिया पे तो ध्यान देना चाहिए, लेकिन इलेक्शन में कार्यकर्ता बहुत महत्वपूर्ण होता है. जो कार्यकर्ता अपना उम्मीदवार, अपना पार्टी, अपना जाहिरनामा लोगों के हर घर के पास लेके जाते हैं, हर घर के अंदर जाता है, लोगों के सामने जाता है. मेरा उम्मीदवार कैसा अच्छा है, मेरा पार्टी कैसा अच्छा है, मेरे लोगों ने कैसा काम किया है. मेरे नज़र से जो मेरा महत्वपूर्ण जो मत है, मुझे लगता है सोशल मीडिया तो इम्पोर्टेंट है, लेकिन कार्यकर्ता महत्व का है. कार्यकर्ता सब इकट्ठा होके युति का काम करना चाहिए. अगर सोशल मीडिया को इतना इम्पोर्टेंट रहता तो ये बैठक लेने की ज़रूरत ही नहीं रहती. पदाधिकारी और कार्यकर्ताओं को ज़रूरत ही नहीं रहती.
इसीलिए कार्यकर्ता महत्वपूर्ण है, सोशल मीडिया है, लेकिन जो कार्यकर्ता है वही महत्वपूर्ण है। ये इलेक्शन और पार्टी के काम में होता है। बीजेपी नेता कपिल पाटिल ने कहा है कि कहीं ना कहीं अभी भी साथ में आने की गरज हो रही है और सत्ता के लिए साथ में आए, ऐसी बात उन्होंने देखो कपिल पाटिल जी ने उनका जो मत यहाँ व्यक्त किया, महायुति के पदाधिकारी कार्यकर्ता यहाँ उपस्थित थे, उनको उन्होंने मार्गदर्शन करते समय बोला कि सबने इकट्ठा होना चाहिए। देखो कई जगह थोड़ा थोड़ा छोटा मोटा कुछ रहता है, वार्ड का इलेक्शन रहता है, नगर सेवक का रहेगा, जिला परिषद करेगा, पंचायत समिति का रहेगा, जो कार्यकर्ता काम करता है हर एक को बड़ा होने का रहता है, इसीलिए वहाँ छोटी मोटी कुछ कठिनाई होती है, लेकिन विधानसभा और लोकसभा के टाइम अपन ने वो सब भूल के इकट्ठा होना चाहिए। ये कपिल पाटिल जी के मार्गदर्शन का मूल हेतु था, वो भी आप सोचो। अमरावतीमध्ये त्यांना काही मिळेल या आशेने उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्या घरामध्ये बैठक घडवून आणतात। त्याकरता 3 दिवस त्यांना दिल्लीला जावं लागतं। लोचटपणा, याला लोचटपणा म्हणायचं का काय म्हणायचं? लोचट गुणिले लाख करोड याचं जे उत्तर येणार आहे ती उपमा संजय राऊत यांना असणार आहे। क्लिअर खासदार त्यांच्यापेक्षा ही लोचटगिरी नाही आहे, मग काय आहे? ज्या तुम्हाला वोटिंग केलं, परंतु आपण वक्फ बोर्डाच्या संदर्भात आपलं मत काय आहे हे सांगा। आम्ही कोणाची माणसं आहोत, काय आहोत हे महत्त्वाचं नाही आहे। आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलं, परंतु ज्यावेळी तो संसदेत विषय आला तेव्हा तुमचे खासदार पळून का गेले, पार्श्वभागाला पाय लावून का पळून गेले, त्याचं उत्तर तुम्हाला द्या। लोकांच्या लक्षात आलं आहे, मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे, जो संविधानाच्या नावावरती ज्या समाजाला चुकीच्या पद्धतीने गैरसमज निर्माण करण्याचे ज्यांच्या प्रयत्न केले त्यांच्याही लक्षात आलेलं आहे। आणि यावेळी विधानसभेला त्यांच्या जो काय खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला लोक बळी जाणार नाहीत। सोशल मीडिया आर्मी आणि एकंदर सोशल मीडिया एकत्र काम करेल। बघा, सोशल मीडिया माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। काही इन्फ्लुएन्स आणि यांच्याद्वारे चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न झाले। सोशल मीडिया महत्त्वाचा आहे, परंतु माझ्या दृष्टीने प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात। माझ्या दृष्टीने माझा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे। मला जो कोण निवडून आणत असेल तर सोशल मीडिया नाही निवडून आणत, मला माझा कार्यकर्ता पदाधिकारी निवडून आणतो। जो कार्यकर्ता लोकांच्या घरापर्यंत पोचतो, लोकांच्या दारापर्यंत पोचतो, उपाशी पोटी राहून तो लोकांना माझा उमेदवार कसा चांगला आहे, माझा पक्ष कसा चांगला आहे हे लोकांपर्यंत घेऊन येतो। आणि माझ्या मते सोशल मीडियापेक्षा माझा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे। माझ्या दृष्टीने सोशल मीडिया महत्त्वाचा नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। सर, इतका लोचट मुख्यमंत्री मी देशाच्या इतिहासात पाहिलेला नाही असं वक्तव्य राऊतांनी केलं। संजय राऊत लोचट कोण आहे हे अख्ख्या हिंदुस्थानला माहीत आहे। लोचट कुणाला बनवलेला आहे? जो संजय राऊत शरद पवारांच्या उंबरठ्याबाहेर उभा राहतो, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना खुर्ची देण्याकरता त्याची किती धावपळ होते, स्वतः खुर्चीवर समन्वय बैठक होती, काय नेमकं? कारण अजूनही सांगावं लागतंय की एकत्र या। हे बघा, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, अजूनही सांगावं लागतं असा विषय नाही आहे। या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सगळ्यांना एकजुटीने काम करायला पाहिजे हे भाषणात तर आपण सांगणार ना, आणि त्या पद्धतीने सांगितले जाते। महायुती एकदम घट्ट आहे। आपण पाहिलं आहे की ठाणे पालघरमध्ये 4 जागा होत्या, त्यातल्या 3 जागा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेली आहेत। एक जागा एक जो चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला होता, निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवला होता की त्या मतदारसंघामध्ये भिवंडीसारखी 2 शहरं होती की मुस्लिम एकगठ्ठा वोटिंग समोरच्या उमेदवारात गेलं, म्हणून त्या ठिकाणी भिवंडीच्या जागेचा पराभव झाला। ठाण्यामध्ये ठाणे आणि जो पालघर, जो पूर्वीचा संपूर्ण ठाणे जिल्हा युती एक घट्ट आहे, एकत्र आहे आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूप चांगला रिझल्ट या विधानसभेत देतील। ज्या पद्धतीनं कपिल पाटील यांनी भाषण केलं आणि अजूनही सांगावं लागतंय की एकत्र या मतदान कोणाला केलं पाहिजे, कुठेतरी त्यांची पराभवाची खंत होती का ती? नाही, कपिल पाटलांनी जे काय भाषण केलं त्यांनी कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहित करण्याकरता की एकत्र सगळ्यांनी यायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार मार्गदर्शन केलेलं आहे। त्यातून वेगळा अर्थ काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये। मी स्वतः म्हणालो की मी उमेदवार होतो,
कोणाकोणाच्या पाया पडावं लागतं, कोणाकोणाला भेटावं लागतं. प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाची वेळ असते, परंतु कोणी माझं काम केलं कोणी नाही केलं हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनात न ठेवता पक्षाचे नेते जो उमेदवार देतील त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम आपलं आहे. त्यानुसार सगळ्यांनी कामाला लागायचं हे मी स्वतः पण सांगितलं. महायुती घट्ट आहे आणि या ठाणे जो पूर्वीचा ठाणे जिल्हा म्हणजे आत्ताचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक युतीच्या जागा ठाणे आणि पालघर जिल्हा महायुतीला देणार ही 100% गॅरंटी आज या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तर राष्ट्रवादीच्या काही फाईल ज्या आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अडकलेल्या आहेत असं समजतंय. मी लोकसभेचा खासदार आहे. मंत्रालयामध्ये कुठली फाईल अडकली किंवा कुठली फाईल थांबली या संदर्भात खरंच मला काही नॉलेज नाही आहे आणि मी मंत्रालयात अजून एकदाही गेलेलो नाही आहे. त्यामुळे कृपया हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. आने वाले समय विधानसभा चुनाव में सोशल मीडिया के लिए एक आर्मी खड़ी की जाए या फेक नरेटिव्स काउंटर घेतो. सर्व प्रमुख नेत्यांनी भाषण करताना एक म्हटलं की भव्याचा फेक नरेटिव्ह जर फोडून काढत असेल तर सोशल मीडिया आर्मी तयार करणं गरजेचं आहे. माहितीने एकत्र येऊन सोशल मीडियावरती अशा पद्धतीने उतरलं पाहिजे की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. आपण देखील वाचन बोललो. नाही, बरोबर आहे की जो चुकीचा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो लोकांच्या डोळे उघडलेले आहेत. आपण पाहिले काल परवा मुस्लिम आंदोलकांनी मातोश्रीच्या बाहेर जे आंदोलन केलं त्यानंतर सकाळच्या भोंग्यांनी सांगितलं ती शिवसेनेची माणसं आहेत, एकनाथ शिंदेंची माणसं आहेत, नरेश मस्केंची माणसं आहेत. क्षणात 2 तासामध्ये त्या लोकांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, उबाटाचे काही नेते यांच्याबरोबरचे फोटो पण दाखवले आणि त्यांनी सांगितलं मुस्लिम समाजाने आम्ही इतके दिवस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.